आता 129वा श्लोक आहे. गती कारणे संगती सज्जनांची, मती पालटे सुमती दुर्जनांची. रती नायिकेचा पती नष्ट आहे, म्हणून मनातीत हो निराहे. त्यांनी सांगितलंय की समर्थ म्हणतात की सज्जनांच्या संगतीत राहण्याचा लाभ कोणता आहे, तर तो परमार्थाच्या दृष्टीने बुद्धीत पालट होणे हे महत्त्वाचं आहे. आणि बुद्धी ज्याप्रमाणे विचार करते त्याचप्रमाणे माणसाची प्रगती किंवा अधोगती होत असते. आता खरं पाहिलं तर ईश्वराने माणसाला बुद्धी दिली आहे, विचार करण्याचं सामर्थ्य दिलेलं आहे, पण त्याचा विचार करून आपण त्याप्रमाणे वागलं तर त्या बुद्धीचा उपयोग आहे, नाहीतर बुद्धीचा काहीच उपयोग नाही. म्हणून समर्थ सांगतायत की सज्जनांच्या संगतीत राहा, म्हणजेच आदराने राहा. आणि दुर्जन असला तर आपली बुद्धी पालटते, म्हणजे दुर्जनासारखं वागायला लागतो. म्हणून ज्याची बुद्धी चांगली नाही, कुबुद्धी आहे, इथे राहू नका. पण सज्जनांच्या संगतीत राहिलं तर एखाद्या कुबुद्धीवाल्याची बुद्धीसुद्धा पालटते. त्याला नुसती पालटते असं नाही, त्याला चांगलं काय वाईट काय हे कळायला लागतं, आणि आपण चांगलं स्वीकारलं पाहिजे हेही कळू लागतं. हे सज्जनांच्या संगतीमुळे होतं. कारण सज्जनांच्या संगतीत जे काय तो उपदेश करतात त्या उपदेशाचं माणसाच्या मनावर परिणाम व्हायला लागतो. दुसरं एक सांगितलं आहे की ह्या मार्गामध्ये, अध्यात्म मार्गातला एक अडथळा तो असा आहे की रतिपती मदनाचा, म्हणजे काम आणि विषयासक्ती. तर काम आणि विषयासक्ती ह्याला मागे एका श्लोकात समर्थांनी दुष्ट आणि दुरात्मा म्हटलेलं आहे, नष्ट, चांडाळ आहे, घातक आहे, फसवा आहे, अशी त्याला असे त्याला हे दिलेले आहेत. तर म्हणजे ही प्रलोभन आहेत. तर त्यांनी सांगितलं आहे की ते हे जे आहे दुष्ट, काम, नंतर चांडाळ, नष्ट, चांडाळ म्हटलंय, तर ह्याच्यामुळे काय होतं की प्रलोभनं निर्माण होतात आणि त्याच्यामुळे सुखाला अंतरतो. तर आपल्याला जर सुख हवं असेल, ह्या दुष्टचक्रातून बाहेर पडायचं असेल, तर त्यांनी सांगितलंय की या कामाच्या आणि आसक्तीतून सुटण्याचा मार्ग एकच आहे, तो म्हणजे मनाच्या अतीत होऊन राहणं. आता मनाच्या अतीत होऊन राहणं म्हणजे काय, तर मनात कुठल्याही प्रकारची कल्पना येऊ न देणं. आणि कल्पना केलीच तर ती भगवंताची करावी, किंवा अखंड नामस्मरण केलं तर मनामध्ये कुठल्याही कल्पना येणार नाही, आणि मग तुम्हाला मनाच्या अतीत होता येईल आणि मनात कुठल्याही वृत्ती उठणार नाहीत. आता अशी स्थिती होणं हे केव्हा शक्य आहे, तर आपल्याला हे हवं, ते नको, ते हवं, हे जेव्हा तुमचं हवं नको संपेल तेव्हा मन हे पूर्ण निर्विकार होईल. तर समर्थांना निर्विकार मनाची अपेक्षा आहे. पुढचा श्लोक आहे 130वा. मना अल्पसंकल्प तोही नसावा, मना सत्य संकल्प चित्ती वसावा. जनी जल्पवी कल्पतो ही तजावा, रमाकांत एकांत काळी भजावा. काय आहे, मनानी कुठलाही संकल्प करू नये. मना अल्पसंकल्प तोही नसावा म्हटलाय त्याने, म्हणजे हे मना तू कुठलाही संकल्प करू नको, किंवा अनावश्यक असे कुठलेही विचार मनात येऊ देऊ नको. त्याच्यामुळे काय होतं की तसं पाहिलं तर आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारच्या घटना घडत असतात. तुम्ही पेपर वाचता, त्याच्यामुळे त्याच्या वृत्तपत्रातल्या बातम्यांमुळं तुमच्या मनात अनेक विचार येत असतात, आणि आपल्या भोवती घडणाऱ्या घटना त्याच्या सुखदुःखाचाही त्यांनी सांगितलंय माणसाने विचार करू नये. कारण सुखदुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो असं म्हटलेलं आहे. ते समानच मानलं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी समान मानायचं म्हणजे काय, की त्याच्यापासून अलिप्त राहायचं असं शास्त्र सांगतंय. आणि अलिप्त राहायला शिकण्याकरता मनामध्ये भगवंताची वासना ठेवली तर अलिप्त राहता येतं. म्हणून करायचाच असेल संकल्प तर मनाने सत्य संकल्प करा, चांगले विचार करा, चांगल्या संबंधी विचार करावेत. म्हणजे मग कशाचे चांगले विचार,
ईश्वराच्या लीलांचे, संतांच्या चरित्राचे त्याच्यामध्ये रममाण व्हा आणि जो काय उपदेश केलाय चांगला त्याचं मनात सतत चिंतन करा किंवा तत्वज्ञानाचा विचार करा. खरे काय आहे त्या सन्मार्गाचा शोध लावा. असा जर तुम्ही विचार केला तर आपली साधना वाढत जाईल आणि ब्रह्म म्हणजे काय, ब्रह्मसंबंधीचं ज्ञान तेच खरं सत्य आहे. तेव्हा त्याच्याच अनुसंधानात राहावे. उगीच वायफळ बडबड करण्यात वेळ घालवू नये. त्याच्यामुळे काय होतं, आपल्या मनात सुद्धा गैरसमज आपोआप निर्माण होतात. तर त्याच्याकरता म्हणून त्यांनी सांगितलं आहे की मन निर्विकार करावं. मनामध्ये नेहमी चांगलेच विचार यावेत. विकल्प मनात येऊच देऊ नयेत, कारण त्या विकल्पामुळे आपलं मन स्थिर राहत नाही. म्हणून समर्थांनी उपाय सांगितला आहे की एकांतात जाऊन ईश्वराचे भजन करा. आता एकांतात का म्हणून सांगितलं आहे, तर मन जर आपण घरात राहिलो, प्रपंचात राहिलो, तर कुठले ना कुठले तरी विकार मनात येत असतात आणि त्या विकारात मन गुंततं. त्याच्यामुळे संकल्प विकल्पाची गडबड सुरू होते आणि मन काही शांत राहत नाही. तर हे मन निर्विकार करायचं असेल तर त्याच्याकरता मनाचं मन पण जाईल, मन अमन होईल, उन्मनी अवस्था होईल. अशा तऱ्हेने आपण प्रयत्न करायला पाहिजे. आता हा प्रयत्न काही म्हणण्यासारखा सोपा नाही आहे. त्याच्याकरता विषयांची आसक्ती कमी झाली पाहिजे, तरच मन अमन होईल किंवा एकाग्रता येईल. त्याच्याकरता त्यांनी सांगितलं आहे की मन एकाग्र होण्यासाठी नामस्मरण करा, भगवंताचं त्याच्याबद्दल मनन चिंतन करा, भगवंताच्या लीलांबद्दल. आणि हे कुठे होईल तर एकांतात राहिलं तरच ते ईशस्मरण घडू शकतं. म्हणून समर्थाने रमाकांत म्हणजे एकांत काळी राहावं, अरण्यात राहावं असं सांगितलेलं आहे. कारण समर्थ नेहमी अरण्यात जाऊन राहत होते. आता आपण अरण्यात जाऊन राहिलं पाहिजे असं म्हणू शकत नाही, कारण जिथे जाऊ तिथे पोट मागे लागतं. म्हणून सांगितलं आहे की एकांत. आता एकांत केव्हा मिळतो, तुम्ही पहा, पहाटेच्या वेळेला सगळे झोपलेले असतात आणि एकांत मिळतो. तर अशा एकांताची तरी सवय मनुष्याने लावून घ्यावी आणि एकांतात बसून नामस्मरण केलं तर ते जास्त फायद्याचं होतं. किंवा विचार जरी आले तरी ते भगवंताविषयी विचार येतात. आणि म्हणून समर्थ म्हणतायत की एकांताची आवश्यकता याच्यासाठी आहे की एकांतात चांगले विचार येऊ शकतात, बाकीचे विचार आलेले बाजूला सारायचे असतात. तर आणि मग हळूहळू, आता ही सवय काही एकदम लागणार नाही. आता आपण जेव्हा एखाद्या ट्रिपला जातो तेव्हा म्हणतो चला या घरापासून दूर गेलो तेव्हा थोडासा तरी एकांत मिळाला. म्हणजे एकांत तो कसा, तो घरापासून दूर जाण्याचा एकांत. हा असाच एकांत आपण पहाटे घ्यावा आणि मग भगवंताचं नामस्मरण करावं. म्हणजे अशी हळूहळू जर मनाला सवय लावली तर क्रमाक्रमाने एकांतवासात मन आत्मानंदात रंगायला लागेल. सद्गुरुनाथ महाराज की जय. आता 31वा श्लोक घेऊ. भजाया जनी पाहता राम एकू, करी बाण एकू, मुखी शब्द एकू, क्रिया पाहता उद्धरे सर्व लोकू, धरा जानकी नायकाचा विवेकू. समर्थ रामदास स्वामी हे राम भक्त होते, म्हणून ते आपल्या आराध्य दैवतेबद्दलच महात्म्य सगळ्यांनी गावं असं ते प्रामुख्याने सांगतात की त्याच्यामुळे साधकाला भगवंताचं आकर्षण वाटावं, रामाचं आकर्षण वाटावं, त्यांच्या रामावर दृढ श्रद्धा बसावी असा त्यांचा सांगण्याचा त्याच्यामागचा उद्देश आहे. समर्थ म्हणतात की ज्याचं भजन करायचं असतं ते रामचंद्र हे एकच, म्हणजे कुठलंही दैवत हे एकच ठेवावं. जगामध्ये खरं पाहिलं तर अनेक दैवत आहेत, पण रामचंद्र त्यांनी का म्हटलंय तर राम एकबाणी होते, एकवचनी होते. आता एकबाणीचा अर्थ असा की धनुष्यावर एकदा बाण लावला की तो नेम लागलाच पाहिजे असं म्हणून त्याला एकबाणी म्हटलेलं आहे. आणि एकवचनी म्हणजे एकदा जर ते एखादी गोष्ट बोलले तर त्या याच्यावर ते स्थिर राहत
नंतर ते बोललेलं पुन्हा बदलत नसत. म्हणजे आपल्या वाणीमध्ये पुन्हा तो शब्द पालटणारा त्यांचा नव्हता. म्हणून त्यांना एकवचनी आणि एकबाणी म्हटलेलं आहे. आता हे गुण खरं म्हणजे विश्वासार्ह आहेत. म्हणून आणि ते दोन्ही गुण रामचंद्राच्या ठिकाणी आहेत असं त्यांच्या एकंदर चरित्रावरून समजतं. तसंच रामचंद्र कसे होते तर ते पूर्णपणे निस्वार्थी होते. लोकांच्या कल्याण करण्यासाठी सदैव धावून येत असत. नंतर लोकांना त्यांनी उत्तम मार्गदर्शन केलेलं आहे. विश्वामित्राच्या विश्वामित्रांच्या यज्ञरक्षणापासून तर सीता त्यागेपर्यंत सर्व घटना सूक्ष्मदृष्टीने जर आपण विचार केला तर रामचंद्रांचं एकंदर आयुष्य दिव्य उदात्त असल्या आहे हे जाणवल्या वाचून राहत नाही. समर्थ म्हणतात म्हणून जानकी नायकाचा भगवान म्हणजे श्रीरामचंद्र त्यांचा आश्रय करा. त्यांच्या तुमच्या भजनाचा स्मरणाचा चिंतनाचा विषय रामचंद्रच असू द्या. कारण तो जानकी नायकाचा म्हणजे सीतेचा पती आहे. पण तो कसा आहे विवेकी आहे. तर तो विवेक त्यांच्या आचरणातून आपल्यामध्ये येऊ शकतो असं समर्थांचं म्हणणं आहे. अभिप्रेत आहे की तो विवेक त्यांचा आपल्या आचरणात आणा. आता कुठल्याही थोर व्यक्ती असतात तर त्यांना सर्वसाधारणप्रमाणे मोजायचं नसतं. त्यांची चरित्र वाचताना काय करायचं तर विवेक त्यांच्या वागण्यामधला जो विवेक आहे त्या विवेकाचा उपयोग करून आपण आपलं आचरण ठेवलं पाहिजे. एखाद वेळा त्या चूक मनुष्यच आहे, मनुष्याच्या हातून चूक होऊ शकते, परंतु त्यांच्या ठिकाणी विवेक असे तो विवेक महत्वाचा आहे. शेवटी त्यांनी सांगितलंय की धरा जानकी नायकाचा विवेकू. तो त्यांचा विवेक आपल्या आचरणात आणा. त्याच्यानंतर 132वा श्लोक आहे. विचारुनी बोले विवंचुनी चाले तयाचेनी संतप्त तेही निवाले. बरे शोधल्या वीण बोलो नको हो जनी चालणे शुद्ध नेमस्त राहो. काय होतं त्यांचं विचारुनी बोले विवंचुनी चाले. त्यांचं जीवन जे आहे ते सुखा समाधानाचं होतं. म्हणजे मानत होते. कष्टमय जीवन गेलं तर ते ज्याप्रमाणे राहत असं त्यांनी म्हटलंय की तसं आपलंही जीवन सुखाने आणि समाधानाने जावं असं आपल्याला सगळ्यांनाच वाटत असतं. आणि म्हणून तीच महत्वाकांक्षा मनात धरावी आणि त्याप्रमाणे आपण वागावं. आपण जर विचारुनी बोले म्हणजे काय विचारुनी बोले आणि विवंचुनी चाले म्हणजे जसं आपण बोलतो बोलल्यासारखं बोले तैसा चाले. ज्याप्रमाणे मनुष्य बोलतो त्याचप्रमाणे त्याचं आचरण असलं पाहिजे. त्याचप्रमाणे माणसाने वागलं पाहिजे. म्हणून त्यांनी ह्याच्यात म्हटलेलं आहे क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे. म्हणजे पहिले कुठली गोष्ट करा आचरणात आणा, नुसती बडबड करू नका असं समर्थ सारखं सांगतात की विचार करून बोला. उगीच शास्त्राचा अमुक आधार आहे तमुक आधार आहे हा असं म्हणतो असं म्हणून सांगू नका. जेव्हा बोलायचे किंवा लिहायचे जरी असले तरी त्याचा साधक बाधक विचार करून आणि तज्ज्ञांची मते पारखून घेऊन मग ते सगळं शास्त्रवचने शोधावी, सगळ्यांचा आधार घ्यावा आणि मग घ्या. समर्थांनी दासबोध लिहिलाय त्याला खूप सारे ग्रंथ वाचलेत आणि त्याच ग्रंथांचा आधार घेऊन ते लिहिलेलं आहे. म्हणून त्यांनी स्वतः जे केलं तेच ते लोकांना सांगतायत की विचार करून बोलले म्हणजे सत्याच्या जवळचे असते आणि हितकारक असते. पण आजकाल काय होतं की खूप माणसं सत्याचं बोलतच नाही, काय मनाला वाटेल ते बोलतात, पण ते मग माणसाच्या गळी उतरत नाही. विद्वान जे खरे विद्वान असतात ते लिहिताना बोलताना असं करत नाहीत. परंपरागत धारणावर विश्वास ठेवून मग ते बोलत असतात. कारण काय की जसं बोलतो तसं वागलं नाही तर लोकांना तो आदर्श डोळ्यासमोर राहत नाही. म्हणून समर्थ सांगतायत की त्याच्यामुळे काय होतं संताप येतो. त्या संतापाचा नाश करण्यासाठी म्हणूनही पण विवंचुनी चालण्याचा आणि विवेकपूर्ण वागण्याचा त्यांनी
मार्ग सांगितलाय. म्हणजे काय, की कोणतंही कृती करण्यापूर्वी मनुष्यानी सावध राहिलं पाहिजे आणि सावधपणाने सगळ्या गोष्टी कराव्या, नाहीतर पश्चाताप होतो. तो पश्चाताप जर व्हावा असं आपल्याला वाटत नसेल तर विवंचुनी चाले आणि विचारपूर्वक बोललं पाहिजे, वागलं पाहिजे. त्याच्यामुळे प्रत्येकाने सावध राहण्याची दक्षता अधिकाधिक घेतली पाहिजे. कुठलाही विचार करताना साधक बाधक विचार करून मग तो सांगावा. त्यांनी समर्थांनी यासाठीच वंचुनी चाले या आदेशाला जल जनी चालणे शुद्ध नेमस्त राहो अशी पुस्ती जोडली आहे. काय आहे, पुष्कळ वेळा आपण व्रतवैकल्य, पूजापाठ, सोहळे ओळे, खाण्यासंबंधी नियम हे सगळं करतो आणि त्याच्यासाठी खूप उधळपट्टी होते. वेशभूषा, आदरातिथ्य, विषयाचं सेवन हे, पण ह्याच्यामध्ये माणसाने नेमस्तपणा धरावा. आपल्या मनाला वाटेल तसं वागू नये. म्हणून त्यांनी सांगितलंय की मध्यम क्रम अवलंबावा. मुळात वागणं आपलं शुद्ध, निर्मळ आणि सदाचारी असलं पाहिजे. काय आहे, शुद्ध आणि सात्विक जर आपल्याला राहता येत नसेल तर कमीत कमी तामस तरी होऊ नये, रागावू नये. वर्तनात सात्विकतेने एक मनुष्य उत्तम सात्विकतेमुळे त्या सात्विकता आणि दक्षता जर असेल तर तो मनुष्य एकदम इतरांच्या डोळ्यात भरतो. आणि बोलण्यामध्ये शुद्धताही हवी, म्हणजे नेमस्तताही हवी असं समर्थ सांगतायत. जीवनात नेहमीच तोल राखून चालावे, तेच या नेमस्त शब्दाने सुचवलेले आहे. आणि आपलं ध्येय निश्चित असलं, पवित्र असलं तर हा नेमस्तपणा आपोआप शुद्ध ठरतो. सद्गुरुनाथ महाराज की जय.